सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 5 जून 2026 पावर्ड बाय बिवोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. आशा सेविका कर्मचाऱ्यांना महिनोन्महिने पगार न देणाऱ्या नाकामी राज्य व केंद्र सरकार जनतेचा विकास काय करणार? नुसत्या निवडणुका बहुमताने जिंकून त्याही गैरमार्गाने राज्य व देशाची प्रगती होत नाही. त्याला राज्य कारभार करायची अक्कल असावी लागते आणि ती या राज्य व केंद्र सरकारांमध्ये नाही. तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा सेविकांना गेल्या 7 महिन्यांपासून केंद्र सरकारचे तर 2 महिन्यांपासून राज्य सरकारचे मानधन मिळालेलेच नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे तरी कसा, हा प्रश्न उभा असून त्यांच्यावर औषधालाही मागवण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात तळागाळात काम करणारा आरोग्य विभागातील शेवटचा डग म्हणून आशा स्वयंसेवकांकडे पाहिले जाते. सरकारी कर्मचाऱ्यांना जर महिनोन्महिने वेतन मिळत नसेल तर ह्या सरकारचा उपयोग काय, असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. वर्षानुवर्षे ठाणेदार एकाच टेबलावर, झेडपीतील अजब कारभार, प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लक्ष. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागात वर्षानुवर्षे ठाणेदार एकाच टेबलावर ठाण म्हणून बसले असून या कामचुकार कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून अभय दिले जात असल्याने या कर्मचाऱ्यांचे फावले आहे. त्यामुळे या कर्मचारी हम करे सो कायदा याप्रमाणे वागत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मिलीभगत कारभारामुळे झेडपी सर्व काही अडबल असल्याचा भास होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यवाहीकडेच आता सर्वांची नजर लागली आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागात सुमारे 50हून अधिक प्रतिनियुक्त कर्मचारी असे आहेत की त्यांना कोणत्याही बदलीचा नियम लागू होत नाही. त्यांचा पगार पंचायत समितीसह अन्य विभागातून निघतो. मात्र हे कर्मचारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागासह जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, मंत्रालय, तहसीलदार व प्रांत कार्यालयात काम करत असल्याचे समोर आले आहे. स्मार्ट मीटरवरून कराड पंचायत समिती मासिक सभेत रणकंदन, वीज कंपनीकडून सक्ती नाहीचे स्पष्टीकरण. कराड पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चांगलीच गाजली. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्याचा आरोप करत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केल्यास 22 जून रोजी आंदोलन छेडून बसवण्यात आलेले मीटर फोडण्याचा इशारा सदस्यांनी दिला. अखेर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सभागृहात स्मार्ट मीटरसाठी कोणतीही सक्ती नसल्याचे स्पष्ट करावे लागले. वीज वितरण कंपनीच्या आढावा बैठकीत संग्राम पवार, सिद्धार्थ चव्हाण, नितीन थोरात आणि रवींद्र बेळगे यांनी स्मार्ट मीटरला जोरदार विचार दर्शवला. वीज वितरण कंपनीच्या आढावा बैठकीत सदस्य संग्राम पवार, सिद्धार्थ चव्हाण, नितीन थोरात आणि रवींद्र बेडेकर यांनी स्मार्ट मीटरला जोरदार विरोध दर्शवला. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी वाढ झाल्याची उदाहरणे देत भविष्यात वाढीव बिलाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला. कोयना धरणातील पाणी आता फक्त पिण्यासाठीच. कृष्णा आणि कोयना नदीतील पाणी शेतीसह औद्योगिक उपशावर बंदी. उपसा बंदी आदेश मध्यरात्रीपासून लागू. कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासनाने मोठ्याने घेतला आहे. धरणातून कोयना व कृष्णा नदीला सोडलेल्या पाण्याचा वापर केवळ पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. शेती, खासगी तसेच औद्योगिक पाणी उपसा योजनांवर बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आईच्या वाढदिवसाला आलेल्या बोर्णे तालुका साताऱ्यातील युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू. बोर्णे तालुका साताऱ्यातील 32 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. गुरुवारी त्याच्या आईचा वाढदिवस असल्याने तो मुंबईवरून पुण्यात आला होता. नवले पूल क्रॉस करत असताना दुचाकीने त्याला जोरदार धडक दिली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुमित नारायण कदम, सध्या राहणार नेरूळ, नवी मुंबई, मूळ राहणार बोर्णे तालुका सातारा असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. सातारा तालुका पोलिसांची दमदार कारवाई. 4 चोरीच्या दुचाकी हस्तगत. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकरण पथकाने चोरीस गेलेल्या 4 दुचाकी हस्तगत करत एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे सातारा तालुका पोलीस ठाणे आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात एकूण 4 गुन्ह्यांची उकल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 29 मार्च 2026 रोजी परळी येथील समीर असिफ मुलानी यांच्या घरांच्या अंगणातून हिलो स्प्लेंडर ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सातारा शहर परिसरात चोरीची दुचाकी घेऊन एक संशयित फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार डीबी पथकाने कोयले ते सातारातून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी 4 दुचाकी चोरी केल्याची कबूल दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रेहान सिकंदर मुलानी व 20 राहणार अमर सुमी चौक, कोडोली, सातारा असे आहे. त्याच्याकडून 4 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये सातारा तालुका पोलीस ठाण्याचे 2 आणि सातारा शहर पोलीस ठाण्याचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. वन्य प्राण्यांचा वावर रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्या. रुपाली गुरव, पंचायत समिती सभापती, कोरेगाव. कोरेगाव तालुक्यात बिबट्या व इतर वन्य प्राण्यांचा वाढता वावर शेतकरी आणि पशुपालकांसाठी चिंतेचा विषय ठरत असून जनावरे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने उपाययोजना राबवाव्यात. संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी असे निर्देश पंचायत समितीचे सभापती रुपाली गुरव यांनी दिले. बैठकीस पंचायत समिती उपसभापती रवींद्र पवार, सदस्य अजिंक्य कदम, निलय जगदाळे, डॉक्टर संजय आवडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव, सहाय्यक गट विकास अधिकारी लालासाहेब बावडे, वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. अरबवाडी तलाव तळाला. उत्तर कोरेगावात पाणीटंचाईचे संकट गडद. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अरबवाडी तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून तलाव तळाला पोहोचण्याच्या स्थितीत आला आहे. दुधनवाडी, बनवडी, अरबवाडी आणि खामखोडी या गावांच्या परिसरातील जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या या तलावात सध्या अत्यल्प पाणी शिल्लक राहिले आहे. तलावाचा बहुतांश भाग कोरडा पडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावली नसल्याने
या भागात पाणी टंचाईची जाणू लागली आहे. त्यातच अधिक मास धोंडा महिना असल्यामुळे पावसाळी आगमन उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाराचाही प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. सुरवडी तालुका फलटण येथे भर दिवसा महिलेच्या मंगळसूत्र हिसकावून दुचाकी स्वरांचा पोबारा. सुरवडी तालुका फलटण येथील 15 फाटा परिसरात भर दिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून 2 अज्ञात युवकांनी पालन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सुरवडी आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुरवडी येथील मंगल नंदू जाधव या कालव्यालगत शेळ्या चारत असताना मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी सुमारे 3 सुमारास बिना नंबर प्लेटच्या युवकांना दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात युवकांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे अर्धा तोळा सोन्याचे मंगळसूत्र आणि 25 मण्यांची सोन्याची पोत हिसकावून नेली. शिरोळ पोलीस ठाण्याच्या आवारात अंमली पदार्थ सदृश्य साहित्याने खळबळ. घटनेच्या चौकशीची आणि प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या शिरोळ पोलीस ठाण्याच्या आवारात अंमली पदार्थांच्या विक्री संबंधित संशयास्पद साहित्य आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत आणि देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शहरात वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या वापरासह मटका, जुगार आणि इतर अवैध सातत्याने तक्रार होत असताना प्रभावी कारवाई होत नाही. त्यातच पोलीस ठाण्याच्या परिसरात संशयास्पद साहित्य आल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनुप सूर्यवंशी यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.